नमस्कार, मी किरण जोशी आणि आपण पाहतात यूट्यूब चॅनल द लेन्स इंडिया फोटोग्राफी. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे फोटोग्राफी संबंधित प्राइसिंग आणि कॉस्टिंग. हा खूप तसा बघायला लागला तर हा खूप मोठा विषय आहे. एका व्हिडिओमध्ये कव्हर केला जाऊ शकतो, पण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी हा 3 भागात व्हिडिओ करण्याचं ठरवलं. सो हा जो आहे हा आजचा पहिला भाग. हा विषय घेण्याचं कारण म्हणजे मला काही बऱ्याच फोटोग्राफर बांधवांच्या सूचना आल्या की तुम्ही त्याच्याबद्दल जर काही मार्गदर्शन करू शकला किंवा तुमचे जर अनुभव शेअर करू शकलात तर आपल्या इतर बांधवांना ह्याची खूप मदत होईल. तर नक्कीच हा विषय खूप महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्या फोटोग्राफर बांधवांच्या दृष्टीने. तसं कुठलाही व्यवसाय म्हणलं तर हा विषय खूप महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. तर आपण ह्या पुढील 3 व्हिडिओमध्ये फोटोग्राफी संबंधित कॉस्टिंग आणि प्राइसिंग हे कसं करावं ह्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. विषयाचं बेसिकली हे आकलन होण्यासाठी मी छोटे छोटे काही उदाहरणं देखील घेतलेली आहेत. काही फिगर्स किंवा काही ज्या गोष्टी मी म्हणजे उदाहरण व्यवस्थित समजून देण्यासाठी काही त्याच्यात मी गृहीत धरलेल्या आहेत. त्या नेहमीच तशाच्या तशा असतील असं काही जरुरी नाहीये. सो फक्त हे मुख्यतः हे कॉस्टिंग करताना कुठल्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत जेणेकरून आपण आपला व्यवसाय तोट्यात तर करत नाही ना, हे आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरेल. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घेऊयात की आपण जी सगळ्यात मोठी पहिली चूक करतो की मी ॲज अ फोटोग्राफर म्हणजेच बिझनेस आणि बिझनेस म्हणजेच मी. तर नाही मित्रांनो, तसं नाही. तुम्हाला एक तुमची स्वतंत्र एक आयडेंटिटी आहे. तुमच्या बिझनेसला वेगळी तुमची एक आयडेंटिटी आहे. तुमचा बिझनेस टिकला तर तुमची आयडेंटिटी टिकू शकते आणि त्यामुळे तुमचा बिझनेस नफ्यात असणं हा एक खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे पहिली गोष्ट तुम्ही काय करायला हवी तर तुम्ही तुमच्या बिझनेसला आणि तुम्हाला स्वतःला ह्या गोष्टींना वेगळं एक असं अस्तित्व आहे ह्याची जाणीव तुम्हाला व्हायला पाहिजे. सो म्हणजे काय करायचं, म्हणजेच सगळ्यात पहिली स्टेप अशी की मी ह्या बिझनेसमधला एक पगारी नोकर आहे. मे बी तुम्ही डायरेक्टर असाल, तुम्ही ओनर असाल, मान्य, पण तुम्ही त्या बिझनेसमधनं एक पगारी नोकर असल्यासारखं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्याची जाणीव झाली पाहिजे. तुम्ही जर फोटोग्राफीमधनं येणारा सगळ्याचा सगळा प्रॉफिट जो काय आहे तो तुमच्या घरगुती खर्च भागवण्यासाठी जर तुम्ही वापरायला सुरुवात केली तर तुमचा बिझनेस नक्कीच तोट्यात राहील आणि तुम्हाला त्याचा अंदाजही येणार नाही की तुमचा बिझनेस कसा अधोगतीच्या मार्गाने जाईल. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की स्वतःला आपल्या बिझनेसपासून वेगळं ठेवणं आणि आपण त्या बिझनेसचे एक पगारी नोकर आहोत किंवा पगारी मालक आहोत हे सगळ्यात पहिल्यांदा समजून घेणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आता पुढची जर समजा आपल्याला स्टेप घ्यायची असेल तर नक्की काय करायला पाहिजे, तर एक साधारण तुम्हाला समजेल अशा भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करतो. जर एखादा व्यक्ती जर नोकरी करत असेल तर त्याचा पगार कसा ठरला जातो, तर म्हणजे त्याच्यात आपण एक काही कॅटेगरीज करूयात. म्हणजे एक 0 वर्ष ते 5 वर्ष अनुभव असलेली व्यक्ती, 5 वर्ष ते 10 वर्ष अनुभव असलेली व्यक्ती, 10 वर्ष ते 15 वर्ष अनुभव असलेली व्यक्ती, 15 ते 20 वर्ष अनुभव असलेली व्यक्ती, 20 ते 25 वर्ष अनुभव असलेली व्यक्ती, 25 ते 30 वर्ष, असं करत करत आपण 35 ते 50 वर्ष अनुभव असलेली व्यक्ती आपण ह्या कॅटेगरीजमध्ये म्हणजे 5-5 वर्षाच्या अनुभवाच्या कॅटेगरीमध्ये आपण लोकांना जर बसवलं तर त्यांचा साधारणपणे अशा नोकरी करणाऱ्यांचा पगार वार्षिक म्हणा किंवा मासिक म्हणा किती असू शकतो. तर समजा आपण एक उदाहरण घेऊ, 0 ते 5 वर्ष अनुभव असलेल्या व्यक्तीचा पगार किती असू शकतो अंदाजे. म्हणजे हे ॲव्हरेज आहे, हे काय प्रत्येक व्यक्तीचा पगार तेवढा असेलच असं काही गरजेचं नाही. तर साधारणपणे जर तुम्ही बघितलं रिजन कम इंडस्ट्री किंवा तुमच्या स्किल्सच्या बेसिसवरती तर अंदाजे हा सर्वसाधारण पगार 0 ते 5 वर्ष अनुभव असलेल्या व्यक्तीचा पगार असतो साधारणपणे 6.5 लाख रुपये वर्षाचा. मग जर 6.5 लाख रुपये जर वर्षाचा जर पगार झाला तर अंदाजे महिन्याचा पगार किती येईल किंवा मासिक त्याचं उत्पन्न किती असेल, तर मासिक उत्पन्न साधारण त्याचं 54 ते 55 हजार रुपयेच्या घरात त्याचं उत्पन्न असेल. म्हणजे जर समजा त्याचं एका दिवसाचं जर उत्पन्न काढलं तर ते साधारणपणे 1500 रुपयाच्या जवळपास त्याचं उत्पन्न येतं. म्हणजे थोडक्यात काय की 0 ते 5 वर्ष अनुभव असलेली व्यक्ती
ह्याचं जे सरासरी त्याचं उत्पन्न साधारणपणे 1500 रुपयाच्या आसपास असू शकतं. आणि हेच जर समजा तुम्ही अगदी एक्स्ट्रीमला गेला की ज्याचं 35 ते 40 वर्षाचा अनुभव या अनुभव असलेली जर व्यक्ती असेल तर त्याचा साधारण पगार किती असू शकतो, तर त्याचा वार्षिक पगार आपण धरू 35 लाख रुपये. आणि 35 लाख रुपये जर त्याचा आपण जर समजा पगार जर वर्षाचा जर पकडला तर त्याचं मासिक उत्पन्न किती असू शकेल, तर ते साधारणपणे 2,90,000 ते 2,92,000च्या आसपास त्याचं मासिक उत्पन्न असतं. म्हणजेच त्याचं दिवसाचं उत्पन्न किती असू शकतं, तर दिवसाचं उत्पन्न त्याचं साधारणपणे 9,500च्या आसपास त्याचं दिवसाचं उत्पन्न झालं. सो हा फरक लक्षात घ्या की जो इंडस्ट्रीमध्ये कमी अनुभवाचा जी व्यक्ती आहे त्याचं म्हणजे दिवसाचं उत्पन्न आणि जो इंडस्ट्रीमध्ये 40 वर्ष ज्यांनी काढलेली आहेत किंवा 35 ते 40 वर्ष ज्यांनी काढलेली आहेत, तर अशा व्यक्तीचं उत्पन्न हे 5 वर्षाच्या उत्पन्नाचा अनुभव असलेल्या व्यक्तीपेक्षा नक्कीच जास्त असणार. ह्याच्यात मी काय तुम्हाला रॉकेट सायन्स असं सांगत नाही, हा कॉमन सेन्सची गोष्ट आहे की ज्याचा अनुभव जास्त त्याला तेवढा त्याचा पगार जास्त. सो आपल्याला फोटोग्राफीमध्ये देखील हेच लॉजिक आपल्याबद्दल देखील काम करतं. जर समजा जस्ट फोटोग्राफीमध्ये व्यवसायात एंट्री केलेली आहे, तर मी जो 40 वर्ष काम करणारा जो माणूस आहे फोटोग्राफीमध्ये त्याला तेवढं चार्ज करू शकत नाही, डेफिनेटली नाही करू शकत. आणि जर मी तेवढं चार्ज करायला लागलं तर पहिली गोष्ट लोक आपल्याला बिझनेस देणार नाहीत. ह्याच्यात काही एक्सेप्शन्स असू शकतात, अपवाद असू शकतात की ज्याचा म्हणजे जो कमी अनुभवी आहे पण ज्याचं काम खूप चांगलं आहे तो कदाचित 40 वर्ष अनुभव असणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त कमवू शकतो. किंवा एखादी गोष्ट 40 वर्षाचा अनुभव आहे म्हणून त्यांनी जसं मी मगाशी समजून सांगितलं की ते दैनिक उत्पन्न साधारणपणे 9,000 ते 9,500 रुपयाच्या आसपास जातं, म्हणजे तो तेवढं कमवेलच ह्याची काही शाश्वती नाही. अर्थात तुमचा बिझनेसचा सक्सेस रेट काय, तुमचं स्वतःचं स्किल किती चांगलं आहे, या गोष्टी देखील त्याला अनुषंगाने त्याच्या पाठोपाठ येत असतात. त्यामुळे आपण जे नेहमी बोलत असतो की त्यांनी रेट तोडून काम केलं, त्यांनी आपल्यापेक्षा कमी प्राइसिंगनी काम केलं. सो अनेक गोष्टींपैकी हा एक मुद्दा असतो की तुमचा अनुभव किती वर्षांचा आहे या व्यवसायातला. जर तुमचा अनुभव या व्यवसायातला जर कमी असेल तर डेफिनेटली तुमचा पर डे इन्कम ज्याला आपण म्हणतो किंवा पर मंथ इन्कम ज्याला आपण म्हणतो ते नक्कीच एका अनुभवी व्यक्तीपेक्षा किंवा अनुभवी व्यावसायिकापेक्षा कमी असणार आहे. सो हा सगळ्यात पहिल्यांदा हा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे की हा प्राइसिंगला एक मोठा प्रकारे इम्पॅक्ट करणारा मुद्दा आहे. अजून असे बरेच काही आपण गोष्टी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर मी तुमच्या समाधानासाठी किंवा तुम्हाला एक उदाहरण दाखवण्यासाठी इथे एक चार्ट दाखवला आहे. तो चार्ट तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या की तो कसं साधारणपणे तुमचं पर डे इन्कम हे तुमच्या अनुभवाप्रमाणे चेंज होतं. तर कॉस्टिंग करताना सगळ्यात पहिली जी गोष्ट पकडली पाहिजे की सगळं व्यवसायातलं जे काही सगळं माझं उत्पन्न आहे हे सगळं म्हणजे मी आपल्या वेंडर्सचे आपले एक्सपेन्सेस सगळे देऊन झाल्यानंतर माझ्या हातात माझं मंथली इन्कम प्रॉफिट सोडून किती यायला पाहिजे आणि माझा पर डे इन्कम त्याप्रमाणे माझ्या अनुभवाप्रमाणे किती यायला पाहिजे हे सगळ्यात पहिल्यांदा फिक्स करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जसं जसं तुमचा अनुभव वाढत जाईल तसे तसे तुमचे स्वतःचे लेबर रेट हे देखील चेंज होत जायला पाहिजेत. तुम्ही जर ते चेंज केले नाहीत तर तुम्ही तुमचा व्यवसाय तोट्यात आणू शकता. सो हा सगळ्यात पहिला मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. चार्ट एकदा नीट बघून घ्या. त्या चार्टमध्ये मी दिलेल्या ज्या आकडेवारी आहे ही सर्वसाधारणपणे मार्केटमध्ये सध्या एखादा पगारी व्यक्ती जर असेल तर काय त्याची आकडेवारी असते ही मी दिलेली आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही जर फोटोग्राफी व्यवसाय करत असाल आणि जर त्यातनं जर तुम्ही जर काही उत्पन्न घेत असाल तर तुमचं आत्ता उत्पन्न त्याप्रमाणे किंवा त्याच्या आसपास येतंय का हे सगळ्यात पहिल्यांदा तपासा. जर ते येत नसेल तर तुमच्या फोटोग्राफीमध्ये सगळ्यात पहिली चूक कॉस्टिंगमधली सगळ्यात पहिली चूक इथे आहे. सो एकदा तो बघून घ्या. आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ आणि अजून काही गोष्टी कॉस्टिंगला कशा अफेक्ट करतात ह्या आपण बघूयात. तर आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.